नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। टीम MNO प्रस्तुत त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। आज आपण एपिसोड 5वा किती नंबर एपिसोड 5वा मध्ये आलेला आहोत। आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करणार आहे बघा। नॉर्सेट, DMER, DHS, ESIC, RRB, CHO, SGPJ, जिपमर, DSSP आणि आपले नर्सिंग फील्ड मधले सर्व गव्हर्नमेंट नर्सिंग एग्जाम आहे जे सगळ्याला आपण टार्गेट करत जाणार आहे। कुठली सिरीज आहे आपलं त्रिशूला MCQ सिरीज। काय करणार याच्यामध्ये ज्ञान नॉलेज घेत सतत आपण सराव करणार आहे कधीपर्यंत आपल्याला सक्सेस भेटेपर्यंत, म्हणजे जॉब भेटेपर्यंत। बघा कुठली सब्जेक्ट आपण हे करणार आहे, ऑल नर्सिंग सब्जेक्ट आपण बघणार आहोत। त्रिशूल काय हे नर्सिंग करिअरला नवी धार। ओके, मराठीमध्ये आपण पहिल्यांदा घेऊन आलोय। बघा आपण लास्ट मला हे 5वे एपिसोड आहे 1, 2, 3 हे आपण जे सिरीज घेतले होते 3, 4 वगैरे त्याच्यामधले 3, 4 क्वेश्चन आले आहेत नॉर्सेट मध्ये बरं का। ते पण थोडी लक्ष घेऊन काय वाटतं ते शॉर्ट नोट्स वगैरे बनवत जावं, कारण तुम्हाला रिव्हिजन वेळी मदत होईल। ओके चल बघा आजचं मोटिवेशन काय म्हणते बघा। यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो। म्हणजे आपल्याला शॉर्टकट म्हणजे आपले जे यश आहे, यश म्हणजे काय, आपल्याला नर्सिंग ऑफिसर ही सीट पाहिजे, एक गव्हर्नमेंट सीट। त्याच्यासाठी पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसते बरं का। म्हणजे आपण एक्झाम दिलो पटकन, उद्या एक्झाम आहे, आज गेलो असंच आणि टिक करून पास झालो असं होणार नाहीये, कारण त्याच्या मागे तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल बरं का। हार्डवर्क ही करावंच लागणार आहे, म्हणून कुठल्याही शॉर्टकट नसते। आपल्याला काय करायचं, सतत अभ्यास करत राहायचा, कंटिन्युटी मध्ये कन्सिस्टन्सी, एक दिवस पण न सोडता बरं का। आपण डेली अभ्यास करून आपल्याला आपले यश म्हणजे काय, यश म्हणजे काय, आपले नर्सिंग ऑफिसर जॉब ही घ्यायचा आपल्याला, एक सीट काढायचा आपल्याला। ओके चला सुरू करूया। बघा सगळ्यांनी टीम MNO चॅनलला आणि आपले सर्व यूट्यूब जे व्हिडिओ आहेत त्रिशूला सगळ्यांनी लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि ही बेल आयकॉन पण दाबून ठेवा, कारण ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला लगेच तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येईल बरं का। चला बघा आजचे पहिले क्वेश्चन बघा काय म्हणते। पहिले क्वेश्चन, अ क्लायंट इज डायग्नोस्ड, बघा क्लायंट डायग्नोज झालेले ऑलरेडी विथ अ प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग द इनर इयर। कुठे प्रॉब्लेम, इनर इयर मध्ये बरं का। इनर इयर मध्ये प्रॉब्लेम आहे। विच इज द मोस्ट कॉमन क्लायंट कंप्लेंट, बघा कुठली मोस्ट कॉमन क्लायंट करते कंप्लेंट बरं का। क्लायंट कंप्लेंट असोसिएटेड विथ प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग दिस पार्ट ऑफ द इयर। कुठली पार्टला, इनर इयर। इनर इयर पार्ट जे काय झाले, डायग्नोज झाले, काही प्रॉब्लेम झाले इनर पार्टला, त्याच्यामधला मोस्ट कॉमन क्लायंट कंप्लेंट असोसिएटेड कुठली प्रॉब्लेम आहे जे आपल्याला सांगायचं आहे। बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, काय दिले, प्युरायटिस, टिनिटस, हिअरिंग लॉस, बर्निंग इन द इयर, एवढी ऑप्शन दिलेलं आहे। डायग्नोज कुठले झालेलं आहे, अ क्लायंट इज डायग्नोज्ड विथ अ प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग द इनर इयरची प्रॉब्लेम बरं का। आपण थोडक्यात बघायचं आपल्याला इनर इयर। इनर इयर, इयर मध्ये किती पार्ट आहेत, 3 पार्ट, आउटर इयर, मिडल इयर आणि एकदम शेवटचा इनर इयर। हे झालं आपलं इनर इयर। त्याला आपण काय म्हणतो, अजून एक वर्ड आहे लॅब्रिंथ। काय म्हणतो आपण, लॅब्रिंथ। आपण इनर इयरला लॅब्रिंथ म्हणतोय। हे कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे हे पण बघा, रेस्पॉन्सिबल फॉर जे तुम्ही ऐकत आहात, रेस्पॉन्सिबल फॉर काय, हिअरिंग, जे तुम्ही ऐकत आहे हिअरिंग। आणि अजून एक काय, मेन बॅलन्स। बॅलन्स आपलं झोली नाही जात ना, असे कुठे पण पडणार नाही ना, ते दारोड्यासारखं आहे, ते काय बॅलन्स बरं का। हे झालं रेस्पॉन्सिबल काय काय, इनर इयर फॉर हिअरिंग आणि बॅलन्स साठी ही महत्वाची आहे। त्याला अजून एक नाव काय, लॅब्रिंथ बरं का। त्याच्यामध्ये मेन सेन्सरी ऑर्गन ऑफ, मेन सेन्सरी ऑर्गन ऑफ, त्याच्यासाठी हिअरिंगचा मेन काय आहे ऑर्गन हे आपल्याला विचारतील क्वेश्चन बरं का। क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, हिअरिंग ऑफ
मेन सेन्सरी ऑर्गन ऑफ हिअरिंग. कुठले ऑर्गन ऑफ सांगा बघू. सॉरी, कुठले ऑर्गन ऑफ कॉर्टाय. कुठे असते बाबा हे? प्रेझेंट इन कोक्लिया. कोक्लिया कुठे असते? हे इनर इयर मध्येच असते बरं का. ऑर्गन ऑफ कॉर्टाय ही इम्पॉर्टंट आहे. अजून एक काय? मेन हे सेन्सरी ऑर्गन ऑफ हिअरिंगचं झालं. अजून काय? बॅलन्स करण्यासाठी मेन सेन्सरी सेन्सरी ऑर्गन ऑफ कशाचे? बॅलन्ससाठी कुठली ऑर्गन महत्वाचे आहे? सेमी सर्क्युलर. ऐकलं ना तुम्ही? सेमी सर्क्युलर कॅनल. सेमी सर्क्युलर कॅनल बरं का. हे काय? ही इम्पॉर्टंट आहे. हे पण ओके केलेलं आहे. हे कुठे प्रेझेंट असतं? प्रेझेंट इन वेस्टिब्युल. इयर मधले वेस्टिब्युल बरं का. हे तिकडे असतो. हे झालं इनर इयरची रेस्पॉन्सिबल कामं. कुठली मेन, हिअरिंग आणि बॅलन्स. अजून काय म्हणतो त्याचं नाव? लेब्रिंथ. आणि आपण मेन सेन्सरी ऑर्गन बघितलंय. हिअरिंगचा ऑर्गन ऑफ कॉर्टाय कुठे असते? हे कोक्लियामध्ये असते. आणि ऑर्गन ऑफ बॅलन्सचे कुठं असते? मेन सेन्सरी ऑर्गन ही सेमी सर्क्युलर कॅनलमध्ये. हे कुठं असतं म्हटल्यावर? वेस्टिब्युलमध्ये. ओके, एवढं झालं. बघा हेच काय हो झालं, इनर इयरचा प्रॉब्लेम झालं. मग ही लेब्रिंथ आहे, हे काय होणार? इन्फेक्शन अँड इन्फ्लॅमेशन ही आयटिस होणार. हे पण लक्षात ठेवा. काय? लेब्रिंथायटिस. आता लेब्रिंथायटिस मध्ये कुठले सिम्पटम आपल्याला बघायचं आहे. बघा हे काय? कानाचं आहे बघा, इनर इयर. इथं बघा हे काय? ही आउटर इयर येतापर्यंत. हे काय? मिडल इयर. हे आतलं जे आहे त्याला आपण इनर इयर म्हणतो. आपण इनर इयरचं आता बघत होतो. बघा इनर इयर मध्ये बघा काय काय? टेम्पोरल बोन, वेस्टिब्युलर नर्व, कोक्लिअर नर्व आणि कोक्लिअर डक्ट, सॅकल, वेस्टिब्युल, एम्पुला. बघा हे सगळे सेमी सर्क्युलर कॅनल वगैरे ह्याच्यामध्ये आहेत. ओके, आपल्याला काय बघायचं आहे? सिम्पटम्स. कशाची? इनर इयरची. साइन अँड सिम्पटम्स. इन्फेक्शन झाले ना. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं त्यांनी? डायग्नोज विथ अ प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे आता लेब्रिंथायटिस हे झालेलं आहे. आपण साइन अँड सिम्पटम्स बघूया. त्याच्यामध्ये काय काय होणार आहे? वर्टिगो, चक्कर येणे, गरगर ते, आणि टिनिटस. टिनिटस म्हणजे काय? टिनिटस म्हणजे एक आवाज ऐकू येते. कसली? रिंगिंग आवाज म्हणा, आणि रोरिंग आवाज म्हणा, आणि बुजिंग आवाज. ते कसं येणार आहे? आता समजा मी आता असं टाळे वाजवलो, तुम्हाला आवाज ऐकू आले. पण ह्याच्यामध्ये काय असणार आहे? मी टाळे वाजणार नाही तरी पण आवाज त्यांना ऐकू येणार. काय म्हणू शकतो आपण? टिनिटस हे काय? ही मोस्ट कॉमन आहे बरं का. हे पण लिहून घ्या. टिनिटस हे मोस्ट कॉमन आणि अर्लिएस्ट, एकदम पहिले हेच सिम्पटम दिसणार आहे पेशंटकडे. मोस्ट कॉमन अँड अर्लिएस्ट सिम्पटम. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? रिंगिंग, रोरिंग, आणि अजून काय म्हटलं? बजिंग. ही काय होणार आहे? ही साऊंड ऐकू येणार आहे. बरं का. साऊंड काय ना ऐकू येणार आहे. साऊंड इन कुठली? इन इयर. कसे? मी आता सांगितलं टाळे वाजल्यावर ऐकते का? ती नाही ऐकणार. म्हणजे विदाउट काय म्हणू शकतो आपण? एक्सटर्नल सोर्स. विदाउट एक्सटर्नल सोर्स म्हणा किंवा साऊंड म्हणा. साऊंड न करता त्याला ऐकू येते. म्हणजे एकदा कशासारखं येते? इल्युजन हेल्युसिनेशनचं माहिती आहे ना? हेल्युसिनेशन सारखं कुठल्या पण एक्सटर्नल स्टिम्युलेशन असते तरी पण त्यांना दिसते. ते काय? तिकडे झालं सायकॅट्रिकचे. इथं काय? टिनिटस. म्हणजे ह्यांचे कुठल्या पण आवाज प्रोड्यूस होत नाही एक्सटर्नली तरी पण ह्यांना ऐकू येते. कुठले? हे टिनिटस मधलं. ही इम्पॉर्टंट आहे बरं का. मोस्ट कॉमन आहे आणि अर्लिएस्ट सिम्पटम आहे. ही मोस्ट कॉमन लवकरच पेशंट कंप्लेंट करणार आहे आपल्याकडे. हे झालं. आणि त्याच्यासोबत निस्टॅग्मस आणि हिअरिंग लॉस म्हणा हे पण होणार आहे थोडी. हिअरिंग लॉस हे कसं चेक करणार आपण? इनर इयर कॅलोरिक टेस्ट. ही पण इम्पॉर्टंट आहे. कॅलोरिक टेस्ट यूज टू चेक. काय चेक करणार? यूज टू चेक इनर इयर. चेक ऑफ इनर इयर म्हणू शकता तुम्ही. हे झालं त्याच्याबद्दल. ओके, चला एक लक्षात ठेवा. जे टिनिटस आहे ते कशामुळे होतात, म्हणजे कारण काय त्याचं?
टिनिटस होण्याचा मागं ओके ड्यू टू काय म्हणू शकतो आपण इरिटेशन आणि डॅमेज इरिटेशन आणि डॅमेज ऑफ कोक्लिया आणि कोक्लिया किंवा आपले ऑडिटरी नर्व हे काय झालेलं असते ऑडिटरी कोक्लिया और ऑडिटरी नर्वला डॅमेज झालेलं असते बरं का डॅमेज त्याच्यामुळे टिनिटस होते हे आपण बघितलं ओके चला क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं यांनी क्लायंट डायग्नोस्ड विथ अ प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग द इनर इयर मध्ये पटकन आणि मोस्ट कॉमनली कुठली दिसून येणार आहे आताच आपण बघितलं कुठली दिसणार आहे टिनिटस हा एका ऑप्शन मध्ये बरं आहे दुसरी ऑप्शन आपल्याकडे भेटलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर दुसरा बरोबर असणार आहे बरं का बघा पहिले ऑप्शन काय म्हणते बघा ट्रू रायटर्स म्हणजे काय ही इचिंगचा प्रॉब्लेम आहे कशाची इचिंग झालं तरी कुठे होणार आहे इनर इयर मध्ये होणार आहे का फील होणार आहे का नाही हे रिलेटेड टू आउटर इयर युजली आउटर इयर मध्ये असणार आहे बरं का हे झालं चुकीचं आणि हेअरिंग लॉस पण असणार आहे ह्याच्यामध्ये इनर इयर मध्ये आपण लिहिलो पण इथे बरं का कुठे लिहिलं हेअरिंग लॉस पण असणार आहे पण मोस्ट कॉमन असणार आहे का नाही मोस्ट कॉमन कुठली आहे टिनिटस ही पण चुकलं आपलं आणि बर्निंग इन द इयर ही पण एवढी असोसिएटेड नाहीये की इन्फेक्शन वगैरे असतं बघा ज्यावेळी ही होणार आहे इन्फेक्शन वगैरे हे झालं आपली शेवटचं ऑप्शन हे पण चुकणार आहे ओके चला आपले उत्तर कुठलं बरोबर भेटलं आपल्याला दुसरा ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा अ क्लायंट आहे क्लायंट मेडिकल शीट कंटेन्स म्हणजे ऍडमिट आहे मेडिकल शीट बघत आहे त्याच्यामध्ये काय भेटले आपल्याला प्रिस्क्रिप्शन फॉर काय कुठली ड्रग आहे बघा सर्टरलाइन काय सर्टरलाइन ड्रग भेटलेला आहे बरं का टू एन्श्योर सेफ ॲडमिनिस्ट्रेशन त्याला शेपमध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन करायचे ऑफ द मेडिकेशन हाऊ शुड द नर्स ॲडमिनिस्टर द डोज बघा एक क्लायंट आहे त्याचं मेडिकल शीटवरती आपल्याला मेडिकेशन शीटवरती काय भेटलेलं आपल्याला ड्रग भेटली कुठली ड्रग सर्टरलाइन ही कशा पद्धतीने आपण शेपमध्ये सेफ म्हणजे काही प्रॉब्लेम न करता आपल्याला काय करायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मेडिकेशन करायचं आहे बघा काय म्हणते ऑप्शनमध्ये ऑन याना एम्प्टी स्टमक म्हणजे बिना पोटाचा त्याला द्यायचं आहे म्हणजे बिना खाऊ गेलं नाही ओके एम्प्टी स्टमक आणि दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा ॲट द सेम टाइम ईच मॉर्निंग म्हणजे ॲट द सेम टाइम ऑफ ईच मॉर्निंग प्रत्येक मॉर्निंगला सकाळी द्यायचं आहे सेम टाइमला असे म्हणताय आणि इव्हनली स्पेस्ड अराउंड द क्लॉक बघा हे पण त्यांनी म्हणताय अराउंड द क्लॉक टाइम बघून वगैरे इव्हनली स्पेस्ड सम स्पेस ठेवून आता 2 तास गॅप सोडून परत द्यायचं असे स्पेसवाला आणि ॲज अ निडेड वेन द क्लायंट कंप्लेंट्स ऑफ डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन आता पेशंट आहे त्याला वाटते हां मला आता डिप्रेशन होत आहे म्हणल्यावर ते ज्यावेळी स्टाफ नर्सने काय करायचं हा बाबा घे तुला मेडिसिन असं द्यायचं का असं विचारलंय बघा कुठली ड्रग म्हणते ह्यांनी सर्टरलाइन बघा सर्टरलाइन बद्दल थोडक्यात आपण बघूया ही महत्वाच्या ड्रग आहे बरं का ही अँटी डिप्रेसची ड्रग सर्टरलाइन सॉरी हे झालं आपलं सर्टरलाइन ड्रग ही काय ही अँटी डिप्रेशन अँटी डिप्रेसिव्ह म्हणजे डिप्रेशनला कमी करतो याच्यामधलं कुठली बघा अँटी डिप्रेशन मध्ये पण 2-3 प्रकार आहे बरं का त्याच्यामधलं पण कुठलं आहे SSRI म्हणजे काय सेलेक्टिव्ह सेरोटोनिन सेलेक्टिव्ह सेरोटोनिन आर म्हणजे रिअपटेक म्हणजे काय म्हणू शकतो आपण पुन्हा घेणे असे रिअपटेक आय म्हणजे इनहिबिटर त्याला बंद करणे इनहिबिटर बघा SSRI म्हणजे काय सेलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर ही कुठली ड्रग आहे अँटी डिप्रेसिव्ह ड्रग आहे SSRI मधला आहे कुठली आपण सर्टरलाइन बद्दल बघतोय बरं का हे झालं सर्टरलाइन बद्दल ही ड्रग काय करतो बघा दिस ड्रग काय इनहिबिट करतो दिस ड्रग इनहिबिट बघा ह्याच्यामध्येच आहे इनहिबिट काय सेलेक्टिव्ह सेरोटोनिन बघा काय इनहिबिट ऑफ रिअपटेक ऑफ ड्रग रिअपटेक ऑफ ओनली काय
इथेच लिहिलेलं बघा काय सिरोटोनिन. म्हणजे सेलेक्टिव्हली सिरोटोनिनला ही काय करणार आहे, रिअपटेक इनहिबिट करणार आहे. सिरोटोनिन. सिरोटोनिन काय काय म्हणतो ह्याला आपण, अजून एक नाव आहे हॅपी हार्मोन. हॅपी हॅपी हार्मोन. हॅपी हार्मोन पण म्हणतो बरं का. ही काय, ही न्यूरो ट्रान्समीटर आहे. न्यूरो ट्रान्समीटर हार्मोन पण म्हणू शकता तुम्ही. न्यूरो ट्रान्समीटर आणि हार्मोन पण आहे. त्याला ऑल्सो नोन अजून काय 5-HT म्हणून पण ऑप्शन मध्ये येते बरं का. याच्याबद्दल पण खूप विचारलेलं आहे सिरोटोनिन बद्दल. 5-HT म्हणजे काय, हेच सिरोटोनिन. 5-HT म्हणजे काय, 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन. काय 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन. हे आपण 5-HT म्हणून आपल्या शॉर्टकटमध्ये लिहितो. ओके. ह्याचे फंक्शन काय असणार आहे हे महत्वाचं आहे बरं का. फंक्शन काय असणार आहे कशाची, सिरोटोनिनचं. काय असणार आहे, मूड रेग्युलेशन आणि स्टेबिलायझर पण म्हणू शकता तुम्ही. मूड रेग्युलेशन किंवा स्टेबिलायझर म्हणजे मूडला स्टेबल ठेवते असं. स्टेबिलायझर म्हणजे जे पेशंट डिप्रेशनमध्ये आहे त्यांना काय करणार आहे, हे मूड स्टेबल आणणार आहे. याचे झालं हे कशाचे, आपण सेरोटोनिन बद्दल बघितलो. कुठली, ही सिरोटोनिन बद्दल. बघा ही मेडिसिन कधी कधी घ्यायचं असते बघा. हे मेडिसिनला शुड बी गिवन म्हणा किंवा टेकन, त्याला पेशंटला द्यायचं आपल्याला. टेकन इन मॉर्निंग. शक्यतो आपण ही मेडिसिन मॉर्निंगला द्यायचं बरं का. ते पण काय, मेंटेन फिक्स टाइम. एका फिक्स टाइम करायचा. आता समजा एक्झाम्पल 8ला, सकाळी 8ला डेली त्याला मेडिसिन द्यायचं असेल. टाइम फॉर डेली, फिक्स टाइम सेट करायचं पेशंटला देण्यासाठी. सर्टरलाइन ड्रग बद्दल आपण बोलतोय बरं का. आपण दिलं तर आता मी 8 वाजता, मी समजा मीच पेशंट आहे अँटीडिप्रेसंट बरं का. सॉरी डिप्रेसंट पेशंट आहे म्हणून तुम्ही अँटीडिप्रेसंट देत आहे मला आता 8:30 वाजता डिप्रेशनमध्ये गेलो मी म्हणणार स्टाफ नर्स प्लीज मला मेडिसिन द्या कारण मी आता डिप्रेशनमध्ये गेलो. मग आता लगेच कमी होणार आहे का बघा. सर्टरलाइन ड्रग कधी ऍक्ट होणार आहे, इफेक्ट स्टार्ट कधी होणार आहे बघा, 2 ते 3 वीक लागतं ह्याला इफेक्ट व्हायला बरं का. मग आता लगेच भेटणार आहे का इफेक्टिव्ह नाही, कधी 2 ते 3 वीक लागते. ट्रीटमेंट सुरू असतात किती पर्यंत चालू असते, हे 6 to 9 मंथ पर्यंत ट्रीटमेंट चालू असतो. हे पण लक्षात ठेवा, ही लक्षात ठेवा. स्टार्ट 2 to 3 वीक बरं का. ट्रीटमेंट ड्युरेशन आहे बरं का. ट्रीटमेंट ड्युरेशन हे आहे. कधी आपण यूज करतो, कुठल्या पेशंटमध्ये, डिप्रेशन म्हणा कारण अँटी डिप्रेशंट आहे. डिप्रेशन आणि एन्झायटी म्हणा आणि PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक सिव्हिअर डिसऑर्डर आणि OCD म्हणा. OCD ह्याच्यामध्ये आपण यूज करतो हे टॅबलेट. ओके हे झालं. चला ऑप्शनमध्ये काय म्हटलं होतं बघा. काय म्हणते कधी द्यायचं आहे, आणि म्हणते ॲज निडेड व्हेन द क्लायंट कंप्लेंट्स ऑफ डिप्रेशन. आता लगेच देणार आहे का, प्लीज मला आता डिप्रेशनमध्ये चाललो मी पटकन द्या असं होणार आहे का, देणार. पण इफेक्टिव्ह कधी, इफेक्ट कधी असणार आहे, 2 ते 3 वीक लागणार आहे. 2 ते 3 वीक आपण जस्ट पाहिलं. मग ही आपलं उत्तर चुकलं. इव्हनली स्पेस्ड अराउंड द क्लॉक बघा. थोडे गॅपने द्यायचं आहे का, नाही. आपल्याला फिक्स टाइम करायचं, फिक्स टाइम ठेवायचा आहे. मग हे पण गेलं खड्ड्यात. आता काय म्हणताय बघा, ऑन द एम्प्टी स्टमक. आता असं काही नाही आहे की जेवण केलंच पाहिजे किंवा नाही केलं असं काही नाही आहे, आपण कधी पण देऊ शकते. हे पण आपली एवढी परफेक्ट नाही होणार. दुसरा ऑप्शन काय म्हणताय बघा, ॲट द सेम टाइम ऑफ ईच मॉर्निंग. आपल्याला फिक्स टाइम ठेवायचा आहे. कशासाठी, स्टेबल काय म्हणू शकतो आपण, स्टेबल ब्लड लेवल. कशाची, ही सर्टरलाइनची सिरोटोनिनमध्ये थोडी स्टेबल असायला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करतो, सेम टाइमला फिक्स करतो. जसे आपण सेम टाइमला कुठली म्हटलं होतं मी प्रिव्हियस क्लासेसमध्ये, पिल्स पण मालाडी वगैरे हे पण फिक्स टायमिंगला घ्यायचं असते बरं का. फक्त त्याची हॉर्मोन स्टेबल राहण्यासाठी. याच्यामध्ये पण सेम फंडा आहे. ओके आपल्याला उत्तर कुठली बरोबर भेटलं, दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके हे बघा कुठली ड्रग आहे, सर्टरलाइन. किती 50 mgचा आहे. ओके बघितलं तुम्ही सर्टरलाइन ड्रग.
कुठला आहे अँटी डिप्रेशंट, त्याच्यामधला पण कुठला SSRI, हे पण लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी, एकदम इजी क्वेश्चन, एकदम इजी क्वेश्चन. नर्सिंगचे BS असो JNM असो हे सगळ्यांना येणारी उत्तर आहे. बघा काय काय म्हटले, 300 दिवस, 250 दिवस, 365 म्हणजे 1 इयर झालं. हे 1 इयर, 1 वर्ष असतं का प्रेग्नन्सी, आणि 280 दिवस. बघा कुठली कुठली बरोबर आहे. बघा नॉर्मल प्रेग्नन्सी, नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी आपण बघू. नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी काय बघत आपण, नॉर्मल ड्युरिंग असं आहे. नॉर्मल ड्युरेशन बरं का, म्हणजे किती दिवस असतो ड्युरेशन, त्याची टाइम आपण बघणार आहे. बघा नॉर्मली 280 दिवस असतो. किती, 280 दिवस. आपण 9 मंथ 7 डे पण म्हणू शकतो. 9 मंथ 7 डेज. लक्षात आले का, हे 9 मंथ 7 डेज प्लस LMP केलं तर काय होते, त्याच्यासोबत LMP प्लस केलं तर कुठली फॉर्म्युला, नेग्लिज रूल. आपण कुठल्या मला वाटते DMR DHS जे PYQ मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे बरं का. ही 9 मंथ झालं. आणि अजून एक आहे 10 लुनार मंथ पण म्हणतो आपण. ही पाठीमागचं बरं का, एन्शियंट थोडी, आपण सध्याला हे कामाला घेत नाही. अजून एक 40 वीक, ही काय नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी एवढी आहे. त्याच्यामध्ये पण अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते. यांनी काय विचारलंय, नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी विचारले. मग आपलं उत्तर काय असणार आहे, 300 का नाही, 250 नाही, 365 हे म्हणजे 1 वर्ष झालं हे पण नाही, हे आहे 280 दिवस. ही असणार आहे नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी. त्याच्यामध्ये पण अजून एक क्वेश्चन विचारू शकते त्यांनी, ट्रू प्रेग्नन्सी. कसे, ट्रू प्रेग्नन्सी ड्युरेशन काय असतो. बघा ट्रू प्रेग्नन्सी ड्युरेशन विचारतात आणि विचारले पण बरं का, हे पण इम्पॉर्टंट आहे. जे किती असणार आहे, ती आहे नॉर्मल ड्युरेशन किती आहे 280. मग ह्यांनी काय विचारले, ट्रू प्रेग्नन्सी म्हणजे खरोखर. बघा जे आपण कधी पण आता काय म्हटलो मी, इथेच आहे बघा, नेग्लिज फॉर्म्युला म्हटलो बरं का. नेग्लिज फॉर्म्युलामध्ये आपण कधीपासून सुरू केलतो, LMP म्हणजे काय, लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड पासून आपण कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलतो. पण ट्रू प्रेग्नन्सी मध्ये आता समजा ही आहे पेशंटची LMP म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडची सुरुवातीची तारीख बरं का. आता काय इथे 14 दिवस, हे पहिले दिवस आहे समजा, ही 14 दिवस आहे. आता पुढचे हे 1 मंथ आहे समजा बरं का. त्याच्यामध्ये LMP मध्ये इथे काय असणार आहे, ओव्युलेशन असणार आहे 14 दिवसाला बरं का. इथे हिचं पिरियड संपणार आहे म्हणजे 28 दिवस पकडू आपण, हे का 28 दिवस. बघा ज्यावेळी आपण LMP वगैरे कॅल्क्युलेशन करतो बच्चूच्या, ज्यावेळी आपण सुरुवात की जे पहिला सुरुवातीचं 14 दिवस आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. कशामध्ये, ज्यावेळी आपण गेस्टेशनल पिरियड म्हणा किंवा गेस्टेशनल एज म्हणा, आणि नॉर्मल ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सीमध्ये सुरुवात कुठनं करतो आपण, पहिला दिवस, जी पेशंटची लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल कुठल्या दिवसापासून सुरू झाले त्या दिवसापासून आपण काउंट करतो बरं का. पण आपण ट्रू प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे ट्रू म्हणजे काय, खरोखर प्रेग्नन्सीचा ड्युरेशन ओव्युलेशन पासून असतो. का बाबा, ही का सोडतील त्यांनी, कारण LMP पासून, LMP म्हणजे जे कुठल्या पण मेन्स्ट्रुअल सायकल असो, इथं कुठले असणार आहे, मेन्स्ट्रुअल फेज 5 दिवस असणार. त्याच्यानंतर 14 दिवसाला काय असतो आपलं, ओव्युलेशन पिरियड असतो. ओव्युलेशन पिरियडमध्ये काय होणार आहे, प्रेग्नन्सी होणार आहे. पण बघा ओव्युलेशन मध्ये बघा ज्यावेळी इंटरकोर्स झालं तर काय कन्सिव्ह होणार आहे किंवा कॉन्सेप्शन पिरियड म्हणू शकतो आपण. हे कॉन्सेप्शन झाले त्यावर ते जायगोट होऊन काय फिटस तयार होणार आहे, बरोबर आहे ना. म्हणून आपण कधीपासून पकडतो ट्रू प्रेग्नन्सी, ज्या दिवशी कन्सिव्ह होतील ज्या दिवसापासून पकडतो. हे पहिला 14 दिवस आपण पकडणार नाही कुठल्यामध्ये, ट्रू प्रेग्नन्सी ड्युरेशन मध्ये. पण कुठल्यामध्ये पकडतो बघा, गेस्टेशनल एज, त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, फर्स्ट 14 डेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इन्क्लूड असतो. पण तेच फिटल एजमध्ये ते स्टार्ट फॉर्म कधीपासून सुरुवात होते, जी ओव्युलेशन डे पासून, म्हणजे
आपण काय म्हणू शकतो, जायगोट किंवा कन्सिव्ह डे पासून, ज्या दिवशी कन्सिव्ह होतील बरं का. मग आपल्याला काय करायचं आता, ते 14 दिवस काढायचं आहे. बघा आता 14 दिवस काढा, किती ते राहिले, 266 दिवस राहते. मग आपली ट्रू प्रेग्नेन्सी ड्युरेशन किती असणार आहे, 266 असणार आहे. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा बरं का. हे झालं आपलं. बघा आता परत लक्षात आलं, हे लिहून घ्या. ट्रायमेस्टर किती असते बाबा, ट्रायमेस्टर्स, कारण 3 आहेत. कुठले 1 2 3, कुठली वीक पर्यंत आपण काउंट करतो. बघा पहिली ट्रायमेस्टर किती असणार आहे, 0 ते 12 वीक पर्यंत. आता 12 नंतर 13 ते 28 वीक पर्यंत दुसरा असणार आहे. आणि 28 नंतर 29 ते 40 वीक ही थर्ड ट्रायमेस्टर असणार आहे. इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात घेऊन ठेवा, नोट करून ठेवा बरं का. हे झालं आपलं ट्रू प्रेग्नन्सी आपल्याला भेटले, आणि नॉर्मल ड्युरेशन तर उत्तर आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे. ओके चला. हां बघा काय म्हणते यांनी, ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी यांनी काय म्हटले, सिन्स लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड किती होणार आहे, 40 वीक होणार आहे. हां बघा इथे भेटले आपल्याला, मी जाणलो बघा. हे काय, सिन्स लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड पकडलं तर 280 दिवस होणार आहे. पण सिन्स लास्ट ओव्हुलेशन दिवशी ते कन्सिव्ह होणार आहे बरं का, त्या दिवसापासून पकडलं तर किती होणार आहे, 266 दिवस. याला काय म्हणतो आपण, ट्रू प्रेग्नेन्सी ड्युरेशन. याला प्रेग्नेन्सी नॉर्मल ड्युरेशन, प्रेग्नेन्सी ड्युरेशन म्हणू शकतो आपण बरं का. हे झालं, हे लक्षात ठेवा 266. आणि हे डिफरन्स आपल्याला फिटल एज, कुठली एजमध्ये, फिटल एज आणि गेस्टेशनल एजमध्ये आपल्याला खूप एज होईल. कशाबद्दल, आपण ते फिटल एज आणि गेस्टेशनल एजमध्ये 2 वीकचा डिफरन्स काय असतो इथे आपल्याला इझिली कळणार आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ही तर एवढी वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे, तुम्ही किती पण स्टार मार्क करून ठेवा, कारण उत्तर सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी एक बेसिक क्वेश्चन म्हणून घेतलेलं आहे. अकॉर्डिंग टू WHO, म्हणजे काय, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते बघा, व्हेन शुड द मदर स्टार्ट ब्रेस्ट फीडिंग टू द इन्फंट. काय, अकॉर्डिंग टू WHO ने काय सांगितलं असं विचारतंय. काय विचारले त्यांनी, मदर स्टार्ट ब्रेस्ट फीडिंग बरं का, न्यूबॉर्न जे डिलिव्हर होते, ज्यावेळी आईने बच्चूला कधी दूध पाजलं पाहिजे, असा यांचा प्रश्न आहे बघा. मदर स्टार्ट ब्रेस्ट फीडिंग टू इन्फंट कधी सुरू करणार आहे. ओके बघा पहिला ऑप्शन काय म्हणते, विदिन 30 मिनिट्स आफ्टर बर्थ. त्यांनी म्हटलंय विदिन 30 मिनिटांनी आपल्याला ब्रेस्ट फीडिंग करवायचं आहे. आणि विदिन 18, बघा 18 तास म्हटले इथे, आफ्टर बर्थ. आणि आफ्टर इन्फंट्स कंडिशन स्टेबलाइज, ज्यावेळी बच्चू स्टेबल होणार. आता आपली बाहेरचं, आता एवढी दिवस कुठं होतं त्यांनी, आईचा पोटात बरं का, म्हणजे पोटात होणार आहे का, नाही, युटरसमध्ये. आता बाहेर आलेलं आहे, की आपल्या एन्व्हायरमेंटला स्टेबलाइज झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, ब्रेस्ट फीडिंग द्यायचं आहे असं म्हणते तिसरा उत्तर, सॉरी ऑप्शन. आणि चौथा काय म्हणते, विदिन द डे आफ्टर बर्थ. विदिन डे कधी पण द्या, फक्त एका दिवसामध्ये देऊन टाका असं म्हणते यांनी. बघा सगळ्यांना उत्तर माहिती आहे, सगळ्यांचं उत्तर काय असणार आहे, पहिला उत्तर असणार आहे आपल्याला. बघा ऑप्शनमध्ये की 30 मिनिट्सपेक्षा ॲज सून ॲज पॉसिबल असलं तरी फर्स्ट प्रायोरिटी ॲज सून ॲज पॉसिबल ही उत्तर असलं तर आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी कुठल्याला द्यायचं आहे, फर्स्ट प्रायोरिटी रजिस्टर करा, त्याला द्यायचं आहे फर्स्ट प्रायोरिटी. आपण शक्यतो जेवढी लवकर होते तेवढी लवकर ब्रेस्ट फीडिंग करायला पाहिजे बरं का. आता ऑप्शनमध्ये नाही आहे, पण विदिन 30 मिनिट हे उत्तर आज हे ऑप्शननुसार बरोबर असणार आहे. पण ज्यावेळी तुम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल किंवा लवकरात लवकर जे ऑप्शनमध्ये भेटते ते उत्तर बरोबर असणार आहे. ओके हे लक्षात ठेवा, की कुठली पण एक्झाम असो, नॉर्शेटमध्ये पण विचारलेले क्वेश्चन आहे, RRB मध्ये, ESIC मध्ये, CHO मध्ये, सगळ्यामध्ये ही क्वेश्चन विचारतातच. ओके चला उत्तर आपल्याला पहिलं उत्तर बरोबर आहे. ओके चला सगळ्यांनी नोट्स करत जावा, ज्यावेळी तुम्हाला एक्झामला जायचं असतं त्यावेळी रिव्हिजनसाठी खूप मदत होणार आहे बरं का. बघा ब्रेस्ट फीडिंग गुड फॉर बेबी अँड गुड फॉर मॉम. बघा बेबीसाठी काय फायदा ठरणार आहे, बेनिफिट्स फॉर बेबी. बघा काय होणार आहे, प्रिव्हेंट्स डायरिया, इयर इन्फेक्शन असो, न्यूमोनिया आणि अस्थमासाठी, हे त्याच्यासाठी प्रिव्हेंशन असणार आहे. आणि कट्स रिस्क ऑफ सडन इन्फंट डेथ, किड्स बद्दल म्हणतो त्यांनी, त्याची प्रिव्हेंशन होते. आणि लोअर रिस्क फॉर ओबेसिटी डेव्हलपिंग अलर्जीज. आईसाठी काय होणार आहे, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरीन कॅन्सरची रिस्क कमी होणार आहे. आणि प्रिव्हेंट पोस्टपार्टम डिप्रेशन कमी होणार आहे. आणि रिड्यूस स्ट्रेस,
ही आई आणि बच्चूसाठी होणारी फायदा आहे. पण आपल्याला कधी द्यायचं आहे? विदिन 30 मिनिट, विदिन 30 मिनिटं आफ्टर बर्थ किंवा ॲज सून ॲज पॉसिबल असतं तर फर्स्ट प्रायोरिटी ते क्वेश्चनला आपल्याला द्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. फाईल कधी इन्सर्टिंग अ सेंट्रल वेनस कॅथेटर, आपल्याला काय सेंट्रल लाईन टाकायचं आहे, काय सेंट्रल वेनस कॅथेटर थ्रू एक्सटर्नल जुगुलर वेन. कुठनं टाकायचं आहे? जुगुलर वेन. ते पण कुठलं बघा, हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. एक्सटर्नल जुगुलर वेन म्हटले. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ कॅथेटर फ्रॉम EJV टू हार्ट. बघा काय म्हणते यांनी, आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळी आपल्याला सेंट्रल वेनस कॅथेटर टाकायचं आहे थ्रू कुठलं एक्सटर्नल जुगुलर वेनपासनं, व्हॉट इज द डायरेक्शन, म्हणजे आपली डायरेक्शन काय असायला पाहिजे कॅथेटर फ्रॉम EJV म्हणजे एक्सटर्नल जुगुलर वेनपासनं हार्टपर्यंत जायचं आपल्याला. मग डायरेक्ट आपण मेडिकेशनसाठी हे देणार आहे बरं का. कुठे जायचं आहे? हार्टपर्यंत जायचं आहे. कुठली डायरेक्शनमध्ये जाणार आहे ते विचारत आहे. बघा पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलंय, एक्सटर्नल जुगुलर वेन टू सबक्लेविकन वेन आणि ब्रेकियोसेफॅलिक वेन आणि हार्टमध्ये जायचं डायरेक्ट असं म्हणतंय. आणि दुसरंमध्ये EJV ब्रेकियोसेफॅलिक वेन आणि हार्ट डायरेक्ट हार्टला. आणि तिसरं म्हणतंय EJV सबक्लेविकन वेन परत IJV म्हणजे कुठलं इंटरनल जुगुलर वेन म्हणते ह्यांनी आणि नंतर हार्टला जायचं. चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, EJV IJV हार्ट. ओके, बघा कुठली ऑप्शन बरोबर आहे. आपण थोडक्यात काय बघायचं आता, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, सेंट्रल वेनस कॅथेटर. ही सेंट्रल लाईन बद्दल थोडक्यात बघूया आपण. हे काय आहे? CVC सेंट्रल वेनस कॅथेटर. बघा हीच असणार आहे. बघा डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, हे टिप ते हार्टमध्ये जाणार आहे, आता टाकणार आहे आपण. ते आहे ट्यूब, ते आहे हब. बघा हब म्हणजे इथे 3 सर्क्युलेशन वेगळे वेगळे जाणार आहे. काय म्हटले, इथे क्लॅम्प आहे, प्रत्येकाला वेगवेगळं क्लॅम्प असते बरं का. लिव्हर लॉक आहे, हे एक्सटेन्शन टू कर्व आहे. ते झालं ते सेंट्रल वेनस कॅथेटरचे. बघा ह्याच्यामध्ये हे काय, हे लॉंग, बघा लॉंग आहे ना, कारण आपल्याला इथनं पासून डायरेक्ट हार्टपर्यंत टाकायचं आहे म्हणून हे काय लॉंग असते. लॉंग आणि थिन असायला पाहिजे कारण आपल्याला ब्लड वेसल्समध्ये पाठवायचं याला. आणि फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल का पाहिजे, आपली वेसलचा आडवा तिडवा असते ना, इथनं बघा इथं गेले इकडे आले, ती फ्लेक्झिबल असायला पाहिजे. काय लॉंग असायला पाहिजे, थिन असायला पाहिजे आणि फ्लेक्झिबल आहे ना. हे बघा फ्लेक्झिबल टू काय करणार आहे आपण, ह्याला इन्सर्टेड इंटू लार्ज सेंट्रल वेन मध्ये. लार्ज जे सेंट्रल वेन असतो आपलं त्याच्यामध्ये आपण ह्याला घुसवणार आहे, इन्सर्ट करणार आहे. कशासाठी? टू डिलिव्हर. काय डिलिव्हर करायचं आपल्याला? टू डिलिव्हर मेडिकेशन म्हणा, मेडिकेशन आणि अजून काय म्हणू शकतो आपण, फ्लुइड्स म्हणा आणि न्यूट्रिशन आणि अजून एक CVP मेजर करण्यासाठी पण, CVP सेंट्रल वेनस प्रेशर हे मेजर करण्यासाठी पण ही ट्यूब आपण टाकतो बरं का. आणि कुठलं म्हटलंय, लार्ज सेंट्रल वेन्समध्ये. बघ लार्ज सेंट्रल वेन्स कुठलं कुठलं आहे आपलं, त्याच्यामध्ये सबक्लेविकन आहे, सबक्लेविन आणि जुगुलर वेन. जुगुलरमध्ये इंटरनल जुगुलर मोठं असते बरं का, जुगुलर वेन आणि फ्युमोरल वेन. मोस्ट कॉमनली आपण ह्या तिन्हीमध्येच टाकतो बरं का. जुगुलरमध्ये कुठले इंटरनल जुगुलर मोठे असते बरं का, हे पण लक्षात ठेवा. हे झालं त्याच्याबद्दल. ओके, नेक्स्ट बघा इंडिकेशन काय काय ह्याचं सेंट्रल वेनची माहिती पाहिजे ना, आपण टाकणार आहे आता. ऑप्शनमध्ये ते आता MCQ आले, आता टाकणारच आहे, पण कशासाठी टाकतं हे पण माहिती आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ काय काय ॲडमिनिस्ट्रेशन करणार होतं आपण, मेडिकेशन. कुठली केमोथेरपी म्हणा, केमोथेरपी नाही किमोथेरपी, किमोथेरपी म्हणा आणि वॅसोप्रेसिव्ह म्हणा, आणि अजून काय म्हणतो इरिटेंट ड्रग्स आणि पेरेंटल न्यूट्रिशन अजून हिमोडायलिसिस मध्ये वगैरे, हिमोडायलिसिस वगैरे आणि फ्रिक्वेंट BT मध्ये पण बरं का, फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन आणि सॅम्पलिंग पण म्हणू शकता तुम्ही, ज्यावेळी आपण ही कुठली CVC सेंट्रल वेनस कॅथेटर टाकणार आहे. अजून काय म्हटलं होतं मी, मेजर CVP सेंट्रल वेनस प्रेशर चेक करण्यासाठी पण आपण हे कधी कधी यूज करतो बरं का.
हे झालं इंडिकेशन. ह्याच्यामधले कुठले कुठले प्रकार असणार माहिती आहे का? टर्न्ड, राहू दे ते नको, एकच मिनिट बघा. टाइप्स म्हणून बघून घ्या. आलंच टाइप्स कुठले कुठले असणार आहे? नॉन टनल्ड, नॉन टनल्ड सीव्हीसी, सेंट्रल व्हेनस कॅथेटर. कधी कधी यूज करणार आहे आपण? हे शॉर्ट टर्मसाठी ही यूज करणार आहे. म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे काय? ICU म्हणा आणि इमर्जन्सीमध्ये वगैरे ही यूज करणार आहे. हे नॉन टनल्ड झालं. टनल्ड. आणि दुसरे आहे टनल्ड CVC. हे कधी? हे लॉंग टर्मसाठी. म्हणजे किमोथेरपी वगैरे ज्यावेळी आणि तिसरं काय? पेरिफेरल, PIIC, पेरिफेरल इन्सर्ट पिका सेंट्रल कॅथेटर. PW चुकलं बरं का. हे कशासाठी यूज करतो आपण? ही लॉंग टर्मसाठीच. हे प्रकार आहे बरं का सेंट्रल व्हेनस कॅथेटर मधलं. नॉन टनल्ड झालं, हे पिका झालं. अजून कुठला राहिला? इम्प्लांटेबल पोर्ट. हे फक्त हे लक्षात ठेवा, हे पण लॉंग टर्मसाठी यूज करतो बरं का. ही पण लॉंग टाईमसाठी यूज करतो आपण. लॉंग टर्मसाठी. बघा आता आपण बघितलं इन्सर्शन साईट पण इम्पॉर्टंट आहे बघा. कुठे कुठे इन्सर्ट करणार? इन्सर्शन साईट. आता म्हटलो मी जे लार्ज सेंट्रल वेन्स आहे, कुठला होता बाबा? जुगुलार होता. कुठली? जुगुलारमध्ये पण इंटरनल जुगुलार आणि सबक्लेवियन. अजून कुठला होता? फिमोरल. ही आहे इन्सर्शन साईट. मोस्ट कॉमनली हेच सगळ्यांनी हेच यूज करते. कुठली? आपली जुगुलार वेन. हे झालं इन्सर्शन साईट. आणि आता टाकणार आहे कॉम्प्लिकेशन पण बघून घ्या. आता लगेच का असणार आहे? म्हणजे इमिडिएटली काय असणार आहे? ब्लिडिंग असणार आहे. कारण इथे थोडी इन्सिजन साईट घेऊन टाकणार आहे ना आपण. ब्लिडिंग म्हणा आणि निमोथोरॅक्स चुकून ते लंग्समध्ये पण जाऊ शकतो. म्हणून निमोथोरॅक्स आणि अरेथमिया. हार्टमध्ये जाणार आहे ना, चेंजेस होऊ शकते. हे झालं इमिडिएट. आणि नंतर म्हणजे लेट. त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. इन्फेक्शन हे मोस्ट कॉमन होते बरं का. इन्फेक्शन म्हणा आणि थ्रोम्बोसिस, ब्लड क्लॉट वगैरे होणे. हे झालं. आणि खूप दिवस ठेवलं तर ते कॅथेटर पण काय होणार आहे? ऑक्लुजन होणार आहे. म्हणजे नॅरो वगैरे होते बघत असे पिचकणार असे. ओके. हे झालं इमिडिएट आणि लेट बद्दल. एवढी आपण बघितलं. ओके. चला हे आपण बघितलो. आता कुठं क्वेश्चन काय होता आपलं? विल इन्सर्टिंग द सेंट्रल वेनस कॅथेटर आपल्याला टाकायचे थ्रू द एक्सटर्नल जुगुलार वेन. बघा हे एक लक्षात ठेवा. व्हॉट इज द डायरेक्शन? बघा आपल्याला टाकायचे सेंट्रल लाईन. डायरेक्शन कुठला असणार आहे? एक्सटर्नल जुगुलार. चला आपण डायग्राममध्ये हुडकूया कुठपर्यंत जायचं आहे. हे बघा इन्सर्शन साईट आहे. इथे टाकलेलं आहे. इन्सिजन घेऊन टाकलंय म्हणून ब्लिडिंग इमिडिएटमध्ये होतं बरं का. नंतर असंच ठेवतो म्हणून लेटमध्ये इन्फेक्शन वगैरे होतात. हे काय? टिप ऑफ द सेंट्रल लाईन. कुठे आले बघा सेंट्रल लाईन? टाकलं ह्यांनी. टाकून कुठेपर्यंत आले? हार्टमध्ये बरं का. हे झालं सेंट्रल वेनस लाईन. बघा आपल्याला कुठं ना कुठं टाकायचं आहे? जुगुलार वेन. ते पण कुठला होता? एक्सटर्नल जुगुलार वेन पासून हार्टमध्ये पाठवायचं आहे. बघा इथं हार्ट आहे, इथे आणायचं आपल्याला बरं का. मी रेड पेन घेऊ का? एक मिनिट. ओके. इथंपर्यंत आपल्याला आणायचं आहे. कुठून आणायचं आहे? जुगुलार वेन कुठं आहे? हुडका. बघा इथे जुगुलार वेन आहे, इथे पण जुगुलार वेन आहे. पण क्वेश्चन मध्ये कुठला विचारला होता? इंटरनल होता का एक्सटर्नल होता? बघा कुठे गेलं? एक्सटर्नल. कुठला होता? एक्सटर्नल. बघा एक्सटर्नल जुगुलार वेन कुठं आहे? एक्सटर्नल जुगुलार वेन इथं आहे. कुठे मार्क केलं ह्यांनी? इथे. हे झालं एक्सटर्नल जुगुलार वेन. हे पण लक्षात ठेवा. मॅक्झिमम आपण कुठली? इंटरनल जुगुलार वेन मध्येच टाकतो. कारण बघा इथे आपल्याला इझिली कळते ही थिन आहे, ही थोडी मोठी आहे. ओके. ही छोटी मोठी. पण क्वेश्चन काय विचारले त्यांनी आम्हाला? एक्सटर्नल जुगुलार वेन पासून आपल्याला हार्टमध्ये जायचं असं विचारले. आपण फक्त आता क्वेश्चनला इम्पॉर्टन्स देऊन चला. काय? एक्सटर्नल जुगुलार वेन. आलो आपण बरं का. असंच यायलो. बघा हे सगळे काय? हे एक्सटर्नल जुगुलार वेन आहे. आतापर्यंत मी जे रेड मार्कने हे केलेलं आहे, लाल रंग दिलेलं आहे, हे काय? एक्सटर्नल जुगुलार वेन आहे. आता कुठे जायचं आपल्याला? इथं आलो आपण. हे कुठले आहे? आता कुठे मिक्स झालो आपण? हे कुठले? हे बघा. एक मिनिट दुसरा पेन. हा आता जे पिंक घेतो हे काय? हे काय? ही कुठली वेन आहे सांगा
बघा इकडे मेन्शन नाही केले, बघा इकडे केले. काय हे सब क्लेविकन वेन आहे. कुठली सब, इथे बघा काय सब क्लेविन वेन आहे. एक मला वाटते हे तुम्हाला कन्फ्युजन होते, दुसरा रंग घेतो. ग्रीन केलेलं बघा, कुठले ग्रीन केलेलं सब क्लेविन. मग इथनं हे झालं. आता आपल्याला कुठे जायचं आहे, आता एक्सटर्नल जुगुलर वेन पासून आपण तर इथपर्यंत आलो. आता इथे बघा हे काय, इथे मार्क कुठे केले बघा, इथे केलेले त्यांनी. कुठली ब्रेकियोसेफॅलिक वेन आहे इथे. दिसले का तुम्हाला? मला वाटतं तुम्ही कलरमध्ये, एक मिनटं, दिसलं का? इथे बघा ब्रेकियोसेफॅलिक ट्रम किंवा वेन. बघा आपण कुठे पोहोचलो, इथे पोहोचलो. म्हणजे आपण डायरेक्ट कुठं आले, बघा एक्सटर्नल जुगुलर वेन पासून कुठपर्यंत आपण आलो, ब्रेकियोसेफॅलिक पर्यंत आलो. म्हणजे हे झालं आपलं सेकंड स्टेप. आता कुठे जाणार आहे, ब्रेकियोसेफॅलिक झाल्यावर ही सुपिरियर वेना कावा असणार आहे. सुपिरियर वेना कावा टू डायरेक्ट आपण हार्टमध्ये जाणार आहे. कळालं का? लक्षात आले का? बघा एक्सटर्नल जुगुलर वेन 1 मार्क 1 नंबर द्या. सेकंड काय होता, ब्रेकियोसेफॅलिक 2 नंबर द्या. तिसरा होता सुपिरियर वेना कावा 3 नंबर. चौथा असणार आहे आपला हार्ट. म्हणजे आपण सिक्वेन्स कुठं होता आपलं 4 नंबर असे मार्किंग केलो. ओके, चला क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. आपण कुठली बरोबर आहे हुडकायचं आपल्याला. बघा पहिला काय होता, एक्स्ट्रा जुगुलर वेन टू सब क्लेवियन. बघा इथं काय दिलेले, सब क्लेवियन वेन. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होत असाल, परत एकदा डायग्रामकडे या. बघा सब क्लेवियन वेन कुठं आहे बघा, ठीक आहे. एक मिनिट, मी ब्लॅक पेन यूज करायला. बघा ठीक आहे, मी जे मार्क करत आहे हे काय, ही सब क्लेवियन वेन आहे. त्याच्यामध्ये अटॅच झालंय का? नाही, इथं डायरेक्ट इकडनं चाललंय हे, बरं का. हे पण लक्षात ठेवा, ज्यावेळी हे झालं, ठीक आहे, सब क्लेवियन वेन. मग आता इकडे गेलो का आपण? नाही, हे झालं आपण ब्रेकियोसेफॅलिक पर्यंत. मग इकडं संबंध नाहीये. ओके बरं का. मग आपली ही उत्तर चुकणार आहे. परत काय म्हटलं यांनी, ब्रेकियोसेफॅलिक आणि हार्ट बरोबर आहे, पण सब क्लेवियन भेटले का आपल्याला? नाही. ओके, दुसरं काय, ही चुकलं आपलं बरं का. थोडी सिल्ली मिस्टेक आपण ह्याच्यामध्ये करू शकतो बरं का, सब क्लेविकन वेन आणि ब्रेकियोसेफॅलिक वेन मध्ये. बघा जे हे ब्रेकियोसेफॅलिक आहे त्याच्यामध्ये 2 वेन मिक्स असतात. हे काय, हे ब्रेकियोसेफॅलिक. वरचं एक कुठलं येत आहे, हे जुगुलर वेन आणि इकडे सब क्लेवियन. हे दोन्ही मिक्स झाल्यावर जे ट्रंक तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, ब्रेकियोसेफॅलिक. बघा जुगुलर आणि सब क्लेवियन ह्याचं एकानंतर एक आलंय का? नाही, ही ब्लड इकडेच जाणार आहे. बघा ही असं जाणार आहे, याची पण असं जाणार आहे. हे काय म्हणू शकतो याला, एक हे आहे जंक्शन, पण असं नाही जाणार. जुगुलरवरनं सब क्लेवियन परत इकडे नाही येणार, म्हणून आपली हे पहिलं उत्तर चुकलंय. नेक्स्ट काय, EJV ब्रेकियोसेफॅलिक वेन आणि हार्ट. बघा बरोबर आहे का? पहिला काय होता आपलं, EJV होता, बरोबर आहे. दुसरा काय होता, ब्रेकियोसेफॅलिक होता, बरोबर आहे. आणि तिसरा काय होता, सुपिरियर वेनकावा होता. मग इथे वेनकावा नाही दिलेलं आहे, मग हे बरोबर आहे, आपण होल्डमध्ये ठेवू. दुसरं ऑप्शन चांगलं भेटलं तर आपल्याला. EJV बरोबर आहे. सब क्लेविकन बघा हे चुकलं आपलं, मग गेलं. आता काय म्हणतात बघा, EJV टू IJV. बघा एक्स्ट्रा जुगुलर टू इंट्रा जुगुलर म्हटलं याने, होतं का असे? बघा कुठे गेलं, बघा हे रेड केलेलं आहे, काय हे एक्स्ट्रा आहे. बघा इंट्रा जुगुलर इथे, त्यानंतर असे जाणार आहे का? नाही. मग हे पण आपलं उत्तर चुकलंय. मग कुठली उत्तर बरोबर असणार आहे? दुसरा उत्तर बरोबर असणार आहे. सगळ्यांनी कन्फ्यूज करून घेऊ नका. मला वाटते हे डायग्राम मध्ये परत एकदा मी हे सगळे सॉरी कुठे गेलो आपण, सॉरी बरं का, कुठे गेलं. बघा परत एकदा मी काय करतो, हे क्लीन करतो. आता पटकन सांगतो बघा, एवढीच. बघा आपलं काय सांगितलं होतं त्यांनी, एक्स्ट्रा जुगुलर वेन टू हार्टमध्ये जायचं आहे. आपल्याला भेटले एक्स्ट्रा जुगुलर वेन, बरोबर आहे का. इथनं आपण आलो असंच चालत काय भेटलं आपल्याला, डायरेक्ट इथे ब्रेकियोसेफॅलिक भेटला. मग इकडे सेफॅलिकचा आणि इंटरनल जुगुलरचा काय संबंध आहे का? नाही. आपण असंच आलो पुढे. मग हे फर्स्ट जंक्शन झालं ब्रेकियोसेफॅलिक, दुसरा जंक्शन झालं, दुसरा सिक्वेन्स झाला, फर्स्ट आणि दुसरा वेन झाला. आणि तिसरा काय भेटला आपल्याला इथे, सुपिरियर वेनकावा भेटला. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कुठे पोहोचलो,
हार्टमध्ये पोहोचलो. म्हणजे हे आहे आपलं कॅथेटर. इथं आपण पुश केलं तर मेडिसिन डायरेक्ट कुठनं जाणार आहे, एक्स्ट्रा जुगुलर वेन टू ब्रेकोशेप की ब्रेकोशेप मधला सुपिरियर वेन काय तिथलं डायरेक्ट हार्टमध्ये जाणार आहे. एवढी लक्षात आलंय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. मल्टीपर्पोज हेल्थ वर्कर. कुठली? मल्टीपर्पोज वन मॅन आर्मी, सगळं काम करू शकतो तसला वर्कर वेअर इंट्रोड्युस्ड इन इंडिया. इंडियामध्ये कोणी इंट्रोड्यूस केले त्यांना इन प्रायमरी हेल्थ सर्व्हिसेसमध्ये ॲज पर रिकमेंडेशन ऑफ कमिटी. म्हणजे MPW मल्टीपर्पोज हेल्थ वर्करचे इंट्रोड्यूस केले जे कुठल्या कमिटीमध्ये केले असं विचारत आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिले बघा. बोर कमिटी, मुदडियर कमिटी, चड्डा कमिटी, चौथा आहे करतार सिंग कमिटी. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे, तरी पण आपल्याला लवकर बघून जायचं आहे. ओके, लवकरच संपूया. बघा काय आहे पहिला, बोर कमिटी. कुठली कमिटी आहे पहिला? बोर कमिटी. बोर कमिटी हे सुरुवात कधी केली त्यांनी? एक मिनिट. कॉन्स्टिट्यूटेड कधी सुरुवात झाली त्यांना परमिशन? हा बाबा करा तुम्ही ह्याची रिसर्च 1943 मध्ये बरं का. आणि रिपोर्टेड कधी? त्यांनी रिपोर्ट कधी दिले गव्हर्नमेंटला? 1946. बघा लक्षात घ्या, हे इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य भेटायचा अगोदरचा सगळा आपला. बघा 43 मध्ये त्यांना कॉन्स्टिट्यूशनमध्ये ध्येय केलं, सुरुवात केली त्यांनी. आणि रिपोर्ट सबमिट कधी केले? 1946 मध्ये. आपल्याला सत्ता कधी भेटले म्हणजे स्वातंत्र्य कधी भेटले? 1947 मध्ये बरं का. ला अजून एक नाव म्हणतो. कुठली नाव काढा? एक ट्रिक सांगितलं होतं. कुठली ट्रिक? बीडी ओढणे. बीडी बरोच आहे ना हे. बीडी. बीडी म्हणजे काय? हेल्थ सर्वे. अँड कुठली कमिटी? बीडी. डी म्हणजे काय? बी म्हणजे बोर कमिटी. डी म्हणजे डेव्हलपमेंट कमिटी. डेव्हलपमेंट कमिटी. हे लक्षात ठेवा बरं का, खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. स्टार मार्क करा, स्टार मार्क. बीडी. बीडी म्हणजे काय? बी म्हणजे बोर कमिटी, डी म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. डेव्हलपमेंट कमिटी. याला आपण काय म्हणतो? हे बोर कमिटीचं आहे, याला हे कमिटी म्हणून ऑल्सो नोन ॲज बरं का. यांचं रिकमेंडेशन काय होते आपण बघूया, कारण रिकमेंडेशन खूप वेळा विचारलेलं आहे. रिकमेंडेशन बस एवढेच बरं का. रिकमेंडेशन काय काय होतं बघा. त्यांना टू एस्टॅब्लिश PHC एस्टॅब्लिश करायचं आहे त्यांना. एस्टॅब्लिश PHC म्हणजे तेच आपलं प्रायमरी हेल्थ सेंटर. ही एस्टॅब्लिश रिकमेंडेशन केले त्यांनी करा म्हणून बरं का. आणि प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अस्पेक्ट इन हेल्थ सर्व्हिसेसमध्ये हे आणायला पाहिजे. हेल्थ सर्व्हिसेसमध्ये काय? प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह. जे रोग यायच्या अगोदर आपल्याला प्रिव्हेंशन करायचं, आला तर त्याला क्युरेटिव्ह म्हणजे कमी करायचं आहे. ते कशामध्ये येते? कॉम्प्रहेन्सिव्ह सर्व्हिसेस. कॉम्प्रहेन्सिव्ह केअरमध्ये हे सगळे त्याच्यामध्ये पण येते बरं का. कुठले? प्रिव्हेंटिव्ह म्हणा, प्रिव्हेंटिव्ह करा अगोदर. आणि प्रमोटिव्ह, क्युरेटिव्ह आणि लास्टला रिहॅबिलिटेटिव्ह. हे झालं रिहॅबिलिटेटिव्ह बरं का. ही कॉम्प्रहेन्सिव्ह केअरमधलं झालं. आणि अजून काय? एक्सप्लेन इन इम्पॉर्टन्स. ही महत्वाचं आहे कोणासाठी? आपल्या नर्सिंगसाठी. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स बरं का. ह्यांनी सांगितलं बघा फक्त इम्पॉर्टन्स ऑफ नर्सिंग. आपली नर्सिंग इन मेडिकल फील्डमध्ये आपली इम्पॉर्टन्स किती आहे ह्यांनी सांगितले मेडिकल फील्डमध्ये बरं का. आपण ह्यांना लक्षात ठेवायला पाहिजे बरं का. बोर कमिटी ही म्हणजे बोर कमिटीचे कोण आहे? चेअरमन कोण होता या कमिटीचा हे पण लक्षात ठेवा. चेअरमन जोसेफ बोर यांना आपण आदर करायला पाहिजे, कारण ह्यांनी काय सांगितलंय? नर्सिंग. बघा एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ नर्सिंग इन मेडिकल फील्डमध्ये आपलं इम्पॉर्टन्स किती आहे हे सांगितले. त्याच्यासोबत अजून एक दोन होता शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मधलं बरं का. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे काय? हे प्लॅन आहे त्यांचं बरं का. प्लॅन पुढे पण प्लॅन पण लिहून टाकू. प्लॅन आहे बघा. शॉर्ट टर्म मध्ये काय होता? PHC एस्टॅब्लिश करायचं आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर.
एस्टॅब्लिश ऑन किती 40,000 40,000 काय म्हणतो पॉप्युलेशन 40,000 पॉप्युलेशन विथ किती 30 बेड. आता किती आहे पॉप्युलेशन सॉरी PHCचा पॉप्युलेशन किती असते सांगा बघा कॉमेंटमध्ये. हे झालं बोर कमिटीचे रिकमेंडेशन बरं का. आता किती PHCचं पॉप्युलेशन आहे तुम्हाला सांगायचं आहे कॉमेंटमध्ये. हे काय झालं लॉंग टर्म प्लॅन हे सॉरी हे शॉर्ट टर्म झालं. आता आपल्याला लॉंग टर्म बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रायमरी हेल्थ युनिट प्रायमरी सगळी येते याच्यामध्ये कुठली प्रायमरी हेल्थ युनिट म्हणा सेकंडरी हेल्थ युनिट बरं का. सेकंडरी हेल्थ युनिट आणि टर्शरी हेल्थ युनिट ही लॉंग टर्म मधला आहे बरं का. हे काय केलंय सेगेशन ऑफ अजून एक केलं ह्याने सेगेशन ऑफ सोशल स्कूलमधलं सेगेशन ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. स्कूलमध्ये जायचं त्यांची हेल्थबद्दल पण काळजी घ्यायचं ह्याने सांगितलंय बघा. हेल्थ सर्व्हिसेस स्कूलमधला बरं का. ही लक्षात ठेवा बघा. पटकन शॉर्टमध्ये बघू. बोर कमिटी कधी सुरू हे केलं 1943 मध्ये पण रिपोर्ट कधी केले त्यांनी 1946 मध्ये बरं का. आला अजून नाव काय हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे याला खूप विचारतात ही कुठली कमिटी आहे म्हणून बरं का. हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी बरं का. आणि चेअरमन कोण होतं जोसेफ बोर. आणि रिकमेंडेशन काय केले टू एस्टॅब्लिश PHC म्हणजे आपलं प्रायमरी हेल्थ सेंटर. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह ॲस्पेक्ट इन द हेल्थ सर्व्हिसेसमध्ये. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह केअरमध्ये कुठली प्रिव्हेंटिव्ह प्रमोटिव्ह क्युरेटिव्ह आणि रिहेबिलिटिव्ह. एक्सप्लेन काय केले हे खूप चांगला माणूस आहे बरं का. लक्षात ठेवा चांगला माणूस का यांनी नर्सिंगचं इम्पॉर्टन्स सांगितले मेडिकल फील्डमध्ये ओके. आणि ह्याचं अजून काय होतं शॉर्ट टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म प्लॅन. शॉर्ट टर्म मध्ये काय होतं PHC एस्टॅब्लिश करायचं 40,000 पॉप्युलेशन द्यायचं. किती बेड पाहिजे हॉस्पिटलमध्ये 30 बेड पाहिजे बरं का. आता तेवढं नाही आहे किती असतं 6 ते 10 एवढीच असते बरं का. आणि लॉंग टर्म प्लॅन काय होता एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रायमरी सेकंडरी टर्शरी हेल्थ युनिट सगळीकडे बनवायचे. आणि सेगेशन ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस हे पण लक्षात ठेवा विचारू शकते नॉर्शेट मेन्समध्ये बरं का. हे पण झालं ओके. चला नेक्स्ट काय होतं अरे अजून आहे ना. नेक्स्ट काय मुदळियर कमिटी. काय मुदळियर कमिटी. दुसरं ट्रिक काढवा. दोन ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला. एक बीडी म्हणजे ते बोर कमिटी झालं. आता एक MP म्हणजे काय मुदळियर कमिटी मधला. मग आता याचे नाव काय असणार आहे ऑल्सो नोन एज काय हेल्थ सर्वे अँड MP म्हणजे प्लॅनिंग कमिटी. लक्षात ठेवा हे दोन्ही विचारतात बघा. MP जे आता मी सांगितलं BD MP हे ट्रिकचे प्लॅनिंग कमिटी. हे झालं त्याला हे दुसरे नाव आहे बरं का. ह्यांनी कधी सुरू केलं तर 1959 मध्ये. रिपोर्ट कधी सबमिट केलं 1962 मध्ये. हे पण लक्षात ठेवा सॉरी. यांचं रिकमेंडेशन काय होतं बघा. रिकमेंडेशन काय होतं बघा. पहिला होता स्ट्रेंथ द्यायचा होता कोणाला फर्स्ट 5 इयर प्लॅनला. कुठली फर्स्ट 5 इयर प्लॅन बघा सॉरी हे 5 आहे बरं का. 5 इयर प्लॅनला स्ट्रेंथ द्यायचं होतं. 5 इयर प्लॅन कधी सुरू चालतंय पहिला 1951 ते 1956. हे पण लक्षात ठेवा बरं का. बघा ह्याचे चेअरमन कोण होता हे पण विचारू शकते. चेअरमन कोण होता PM कोण होता त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू यांनी चेअरमन होता. फोकस कशावरती होता फोकस ॲग्रिकल्चरवरती कुठले फर्स्ट 5 इयर प्लॅनचे बरं का. हे झालं त्याला स्ट्रेंथ द्यायचं कुठले म्हणते मुदळियर कमिटीवाले म्हणते. आणि दुसरं काय होतं स्टार्ट ऑल इंडिया हेल्थ सर्व्हिसेस सगळीकडे हेल्थ सर्व्हिसेस करायची काय स्कीम काढायचं. हे होतं मुदळियर कमिटीचं रिकमेंडेशन बरं का. एवढी लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठलं इम्पॉर्टंट आहे बघा दोन्ही इम्पॉर्टंट आहे बरं का. ही शॉर्ट नाही हे स्टार्ट आहे बरं का. स्टार्ट ऑल इंडिया हेल्थ सर्व्हिसेस म्हटलं. आणि स्ट्रेंथ कुठेला द्यायचं फर्स्ट 5 इयर प्लॅनला द्यायचं होतं. फर्स्ट 5 इयर प्लॅन कधीपासून सुरू चालते 1951 ते 1956 पर्यंत. चेअरमन कोण होता पंडित जवाहरलाल नेहरू. फोकस कशावरती होता ॲग्रिकल्चर.
बरं का. म्हणून आपल्याला काय कृषी प्रधान देश म्हणायचं बरं का. आता सगळे काय चला बोर कमिटी झालं, मोड्युलर कमिटी झालं. ह्याच्यामध्ये काय मल्टीपर्पजचं काय दिसलं का तुम्हाला? मग हे पण काढा, हे पण काढा. आता राहिले कुठले? चड्डा कमिटी आणि कुठला राहिला? करतार सिंग. चड्डा 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 म्हणजे काय? चड्डी. लक्षात आलं का? मी एक ट्रिक सांगितलं. चड्डा आलं की पटकन लक्षात काय आलं पाहिजे? मच्छर कुठे पण येऊन चावतात, एवढी लक्षात ठेवा. कुठली कमिटी होता? चड्डा. मच्छर. मच्छर म्हणजे कुठलं? चड्डा कमिटी. लक्षात येते का? आपण PYQ मध्ये डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. यांचं कधी आलं ते? 1963 मध्ये आलं यांचं रिपोर्ट बरं का. याला अजून एक नाव आहे, ऑल्सो नोन ॲज, काय म्हणायचं याला? कमिटी ऑन मेंटेनन्स ऑफ मलेरिया. मेंटेनन्स ऑफ मलेरिया एरडिकेशन, बरोबर का? एरडिकेशन प्रोग्राम हे नाव आहे. म्हणजे लक्षात एवढीच ठेवा की मलेरियाचं आहे बरं का. मलेरिया, मच्छर, चड्डी एवढे लक्षात ठेवलं तरी चालेल. यांचं रिकमेंडेशन काय होतं? आता मलेरियाबद्दल सांगताय, मलेरियाबद्दलच काय तर सांगणार त्यांनी. अपॉइंट, बघा काय म्हणताय, अपॉइंट बेसिक हेल्थ वर्कर. बेसिक हेल्थ वर्कर आपण किती लोकसंख्येवरती? 10,000 पॉप्युलेशनवरती एक बेसिक हेल्थ वर्कर ठेवा. कारण ज्यावेळी खूप पीक लेवल होतं बरं का मलेरिया, म्हणून ही चड्डा कमिटीने ही काय रेकमेंडेशन केली ती बरं का. 10,000 पॉप्युलेशनमध्ये आपल्याला एक बेसिक हेल्थ वर्कर आपल्याला ठेवायचा म्हणून. हे झालं चड्डा कमिटीचं. आता शेवटचं काय राहिलं होतं आपला? करतार सिंग. कुठले राहिले? करतार सिंग. करतार सिंग आलं का लक्षात ट्रिक? करतार सिंग. सिंग इज किंग. कोण? अक्षय कुमार. त्यांनी मल्टीपर्पज आहे त्यांनी. कॉमेडी पण व्हिडिओ म्हणतो बघा, सॉरी, कॉमेडी पिक्चर पण करतो, ॲक्शन पण असतो, देवाचं पण असतो. म्हणजे ते मल्टीपर्पज आहे, प्रत्येक काम करतो करतार सिंग इज किंग. बघा हे कधी आले? 1972 ते 1973. हे पण लक्षात ठेवा. याला अजून काय म्हणतो आपण? ऑल्सो नोन एज, याला MPW कमिटी. MPW म्हणजे काय? मल्टीपर्पज वर्कर कमिटी पण म्हणतो ह्याला, करतार सिंग कमिटीला. बघा ह्यांची रिकमेंडेशन काय होतं बघा. यांची काय होते बघा? ANM रिप्लेसलं. ANM लाच काढायला बसले होते यांनी. ANM रिप्लेस बाय MPW. काढले नाही, रिप्लेस नाही केले. बघा ANM रिप्लेस बाय MPW ला चेंज करायचं. ह्यांचं रिकमेंडेशन होतं बरं का हे. आणि आता लक्षात ठेवा, MPW म्हणून MPW कधी आले हे पण माहिती पाहिजे ना तुम्हाला. MPW स्कीम कधी आलता बघ? MPW स्कीम कधी आलता? लॉन्च इन कधी? 1974 मध्ये. 1974 मध्ये आलतं. हे पण लक्षात ठेवा. हे पहिला रिकमेंडेशन झालं. आता दुसरा काय होता? MPW ला पॉप्युलेशन दिलता. कसे? पॉप्युलेशन बघा, इन हिल्ली एरियामध्ये किती? हिल्ली एरिया आणि प्लेन एरियामध्ये असं डिवाइड केलं. तर प्लेन एरियामध्ये हिल्लीमध्ये 3,000 आणि प्लेनमध्ये 5,000. सेम आपलं सब सेंटर सारखंच. हे काय? MPW पॉप्युलेशन ही रिकमेंडेशन केलं ते. अजून काय? MPW कुठं असणार हे पण मेन्शन केलं त्यांनी. MPW पोस्ट डॅट कुठे असणार? HWC म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर किंवा सब सेंटर, किंवा अजून नाव आहे काय? सब सेंटरला आता रिनेम्ड केलेलं आहे. रिसेंटली नाव कुठली आहे आता प्रेझेंटली काय म्हणतात आपण? AAM म्हणजे काय बघा? MPW पोस्ट कुठं असते? ॲट AAM. बघा हे पण लक्षात घ्या. AAM म्हणजे आम म्हणतात त्यांनी. आम म्हणजे काय? आयुष्मान आरोग्य मंदिर. ही जस्ट मोदी गव्हर्नमेंटनी ही नाव रिचेंजर केलेलं आहे. अगोदर काय होतं? एकदम स्टार्टिंगला सब सेंटर होता, त्याच्यानंतर HWC आला. HWC म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर. त्याच्यानंतर काय? आता आम आहे. आता हे रिसेंटली नाव आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि ह्याचं एक लोगो आहे खाली, लोगो म्हणतो बघा, काय म्हणू शकतो आपण? स्लोगन HWCचं. हे पण लक्षात ठेवा. कधी विचारलं नाही पण विचारू शकतात. काय होय? आरोग्यम परमम धनम. काय? आरोग्यम
परम धनम. काय त्याचं मिनिंग काय आहे माहिती आहे का? आरोग्य हीच आरोग्य काय आहे? आरोग्य हीच परमसंपत्ती आहे. बरं का, परमसंपत्ती आहे हे स्लोगन आहे. कधी विचारलं नाही पण काय सांगू शकत नाही, एक्झामिनर काय पण विचारू शकते. बरं का, हे कुठे बघा सब सेंटरमध्ये कोण आहे हेड? हेड कोण आहे आता सध्याला? CHO हेड असतो. बरं का, कोण कोण असते? ANM असतो. आता MPW म्हटलो, MPW पण असतो. बरं का, MPW आणि आशा त्याच्यावरती सब सेंटरचा हेड असतो. कोण? CH म्हणजे काय? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स. ओके, एवढं आपण बघितलं. चला, उत्तर आपल्याला भेटले का? नाही. बघा उत्तर कुठले? बोर कमिटी नाही, मोजुलेर कमिटी पण नाही, चड्डा हे मलेरियाचं झालं. बरं का, आणि करतार सिंग. मग आपले उत्तर चौथी बरोबर असणार आहे. ओके, बघा काय विचारलं होतं त्यांनी? MPW सॉरी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर वेअर इंट्रोड्युस्ड कुठली कमिटीमध्ये? करतार सिंग कमिटीमध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते? आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. हे खालची इन्स्ट्रुमेंट कुठली आहे त्याचे नाव सांगायचं तुम्हाला. बरं का, ओके, टाइम पण झाले. आपण हे लास्ट क्वेश्चन बघणार आहे कुठले? एपिसोड 5 मधला. बरं का, बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट. बघा कुठले सांगा पटकन. लक्षात आलं का? काय काय दिसलं तुम्हाला? बघा इथं काय पिन नाही. मग असं दिलं तर हे कुठे? इलेक्ट्रिकल बोर्डला लावायचं आहे. बरं का, ते झालं. आणि दोन काय सगळे हे बॉटल्स आहे. बॉटल्स कशाची बॉटल आहे? हे कलेक्शन बॉटल. हे कलेक्शन बॉटल आहे. हे काय? पॉवर सोर्स आहे जे इलेक्ट्रिकल करंट येणार. हे काय? ही सक्शन मशीन आहे. सक्शन मशीन. ते पण पुढे पण लिहून घ्या, इलेक्ट्रिकल सक्शन मशीन. बरं का, म्हणजे लाईटवरती चालणारी सक्शन मशीन. हे काय? पॉवर सोर्स झाले. हे कलेक्शन बॉटल झाले. हे काय आहे बघा इथे दिसे ना, एक मिनटं. हां, लाल पेन आलो बघा इथे. हे काय? हे प्रेशर गेज, म्हणजे प्रेशर किती ते आपल्याला दिसणार आहे. प्रेशर गेज. आणि रेग्युलेटर पण. रेग्युलेटर कुठे आहे? रेग्युलेटर इथं आहे. हे काय? रेग्युलेटर इथं आहे. रेग्युलेटर म्हणजे आपल्याला फिक्स करायचं असते की प्रेशर किती पाहिजे सक्शनची. बरं का, हे झालं ह्याची. हे काय? ही ट्यूब आहे. बघा ही ट्यूब आहे. जी एंड हे दिसते तुम्हाला ही पेशंटकडे जायचं असते. पेशंट किंवा जे आपली सोर्स आहे, म्हणजे आपण जे फ्लूइड सक्शन करणार आहे ज्या साईडला. हे झालं. ओके, हे काय? व्हॅक्यूम पंप आहे. व्हॅक्यूम पंप हे कशामुळे चालतंय? हे निगेटिव्ह प्रेशरनं असते. बरं का, निगेटिव्ह प्रेशर आपण बघणार आहे डीपमध्ये. ओके, चला आपण बघून घेऊ, नंतर एक एक डिस्कस करू. बघा हे काय? इलेक्ट्रिकल सक्शन मशीन. इलेक्ट्रिकल सक्शन मशीन काय आहे? हे एक डेव्हिस आहे. कसली? इलेक्ट्रिकल डेव्हिस. ओके, हे लास्ट क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघायचं. ओके, हे काय? हे मेडिकल डेव्हिस आहे, म्हणजे मेडिकल फील्डमध्ये यूज करणारे डेव्हिस, म्हणून आपण मेडिकल डेव्हिस म्हणतो. बरं का, कशासाठी यूज करतो आपण? यूज टू रिमूव्ह किंवा यूज टू रिमूव्ह सिक्रेशन्स. यूज टू रिमूव्ह सिक्रेशन्स म्हणा, आणि ब्लड म्हणा, आणि अजून काय म्हणतो? वॉमिट्स म्हणा. एस्पिरेशन वगैरे झालेलं असतं बघा तसले वॉमिटिंग. ओके, आणि जे दुसरी सगळी अदर फ्लुइड्स ही सिक्रेशन म्हणजे रिमूव्ह करणे, रिमूव्ह करते. ओके, अदर दॅन फ्लुइड फ्रॉम पेशंट एअरवे म्हणा. बरं का, एअरवेमधनं काढतो. आणि सर्जरी करताना सर्जिकल साईटमधलं सर्जिकल साईट म्हणा. ओके, आणि अदर बॉडीमध्ये युजिंग काय? आता सांगितलं मी काय, हे पण लक्षात ठेवा. युजिंग नेगेटिव्ह प्रेशरने. बरं का, नेगेटिव्ह प्रेशरने ही तक करून घेतो. ओके, त्याची पार्टबद्दल आपण काय काय बघितलं होतं? पार्ट्स काय काय आहेत? पार्ट्स काय काय होतं? खाली काय होता? पॉवर सोर्स होता, जे इलेक्ट्रिकल करंट येणार. इलेक्ट्रिकल सोर्स कशासाठी? इलेक्ट्रिकल सप्लायसाठी. इलेक्ट्रिकल सप्लायसाठी जे करंट येण्यासाठी. हे झालं. आणि व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंप हे काय करणार? ही नेगेटिव्ह प्रेशर क्रिएट करणार. क्रिएट नेगेटिव्ह प्रेशर.
कारण ही निगेटिव्ह प्रेशरमध्ये चालू असते बरं का, निगेटिव्ह प्रेशरसाठी. हे झालं दुसरी पार्ट. अजून काय होतं? प्रेशर 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 गेज, प्रेशर गेज आणि रेग्युलेशन दोन्ही होतं. रेग्युलेशन हे काय करणार? हे मॉनिटर करणार. मॉनिटर अँड ॲडजस्ट, मॉनिटर अँड ॲडजस्ट सक्शन प्रेशर. प्रेशर किती ठेवायला पाहिजे किंवा किती आहे तेवढं दिसते बरं काय. हे झालं. ओके. अजून काय होतं? सक्शन बॉटल, सॉरी सक्शन बॉटल म्हणजे कलेक्शन बॉटल्स. कलेक्शन बॉटल्स, कलेक्शन बॉटल्स हे कशासाठी? जे फ्लुइड असतं म्हणजे कलेक्ट सिक्रेशन, जे कलेक्ट सगळे सिक्रेशनला, कलेक्शन ऑफ सिक्रेशनसाठी. ओके. हे झालं त्याच्याबद्दल. अजून काय होतं? ट्यूब, ट्यूब ट्यूबिंग म्हणू शकतो आपण. हे काय करणार? कनेक्ट सक्शन, सक्शन मशीनपासून कनेक्शन बिटवीन सक्शन अँड पेशंट कॅथेटर. पेशंट सक्शन कॅथेटर असते बघा तिकडे, किंवा जे बघा आता पेशंट ज्यावेळी सक्शन करायचं असेल तर पेशंटच्या पुढे आपल्याला काय बघा इकडे, एक मिनटं. हां बघा हे ट्यूबिंग आहे, ठीक आहे. इकडचं एंड आहे. हे पेशंटचे कुठे कुठे कनेक्ट करायचं? सक्शन कॅथेटर जे वेगळे असते त्याला कनेक्ट करायचं. ड्युरिंग सर्जरी आपण अँकर सक्शन म्हणून वेगळं येते, जे पण थोडी ट्यूब असते पुढे थोडी. मी फोटो नाही आणलं वाटते, सॉरी फोटो नाही आहे, जे पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. ते काय करतं? जे आपण सर्जिकल साईटमध्ये वगैरे ज्यावेळी यूज करतो, लॅप्रोस्कोपीमध्ये जे सक्शन कॅनला वेगळीच असते बरं का. हे झालं सक्शन कॅनलाच, सॉरी कनेक्शन बिटवीन सक्शन आणि पेशंट कॅथेटर. कुठली? सक्शन कॅथेटरच बरं का. हे झालं ट्यूबिंग. आणि अजून काय होतं? आणि फिल्टर होतं वरती. हे फिल्टर ओव्हरफ्लो वगैरे थांबवतात. ते आहे ना इथे, ते भरून भरून खाली पडणार नाही. बघा आता समजा इथे एक कनेक्शन आहे, ही पाईप, इथे सिक्रेशन येणार. ज्यावेळी हे भरणार ना, इथे बघा इथनं ही पाईपला जाऊन परत इथे ही डब्बा भरणार, म्हणजे खाली सांडणार नाहीये असं म्हणायचं. हे काय? फिल्टर किंवा ओव्हरफ्लो प्रोटेक्शन. कशासाठी? प्रिव्हेंट कंटॅमिनेशन ऑफ पंप. पंपला कंटॅमिनेशन करणार आहे का? नाही. कंटॅमिनेशन ऑफ पंप फक्त बॉटलमध्ये राहणार आहे ते. ओके. हे झालं. बघा ही कुठली म्हणतो मी? इलेक्ट्रिकल पंप म्हणलो. ह्याच्यामध्ये अजून प्रकार आहे बरं का. आपण कुठली बघितलं? इलेक्ट्रिकल. कुठली? जे इलेक्ट्रिकल. हे कुठे यूज करणार आहे? मोस्ट कॉमनली आपण हॉस्पिटलमध्ये हेच यूजला येतात बरं का. मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये हेच असतात. हे झालं इलेक्ट्रिकल. आता दुसरी कुठून असणार आहे? मॅन्युअल. हे काय? मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे काय? आपण हातने वगैरे वगैरे पंप करतो बघा, फोटो पंप आणि किंवा हँड पंप वगैरे ज्यावेळी यूज करतो बरं का. हे झालं मॅन्युअल. हे पोर्टेबल असणार आहे, म्हणजे कुठे पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. हे झालं मॅन्युअल. आता तिसरं काय? बॅटरी किंवा पोर्टेबल पण म्हणू शकतो ह्याला. पोर्टेबल म्हणजे हलणारे, एक जागावरनं दुसरी जागेला नेऊ शकतो आपण. हे युज्ड इन मॅक्झिममली ॲम्ब्युलन्समध्ये. ही ॲम्ब्युलन्समध्ये बॅटरीचं वगैरे आपण यूज करतात. झालं इलेक्ट्रिकल झालं, मॅन्युअल झालं आणि बॅटरीचं झालं. अजून एक काय? वॉल माउंटेड बरं का. वॉल माउंटेड. आता जे मोठे मोठे हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सगळे वॉल माउंटेडच येतात. म्हणजे काय असतं माहिती आहे का? आता समजा आपलं जे ऑक्सिजन असो, नायट्रस ऑक्साईड वगैरे, CO2 वगैरे पाईपलाईन केलेलं असतं बघा, त्याच्यामध्ये पण एक सक्शन्स असते. त्याच्यामध्ये काय? सेंट्रल असते बरं का. हे सेंट्रल पाईपलाईन असते. सेंट्रल पाईपलाईन बरं का. सक्शन असतो जे डायरेक्टली निगेटिव्ह प्रेशर ऑलरेडी क्रिएट असतं, फक्त आपण कनेक्शन देऊ तिकडे करायचं. ठीक आहे. मोठी हॉस्पिटलमध्ये असते. आता जे छोटी मोठी आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मॅक्झिमली यूज करतात आपण. हे झालं मॅन्युअल आणि हे बॅटरी. ही एवढी प्रकार झाले सक्शनचे बरं का. बघा एवढी आपण बघितलं. हे कशासाठी यूज करायचं आपण हे पण बघून घेऊया. युजेस कशासाठी? टू क्लिअर एअरवे. पहिलं हेच लक्षात यायला पाहिजे. टू क्लिअर एअरवे. काय करणार त्याच्यामधनं? सिक्रेशन्स.
जे सिक्रेशन आहे कुठे इन कॉन्शियस पेशंट म्हणा किंवा अनकॉन्शियस म्हणा बरं का, अनकॉन्शियस किंवा व्हेंटिलेटेड पेशंट. कॉन्शियसमध्ये पण काढू शकता असं काही नाही आहे बरं का. व्हेंटिलेटेड पेशंट हे फक्त आपल्याला काय करायचं क्लिअर एअरवे सिक्रेशन बरं का. आणि ड्युरिंग आणि आफ्टर सर्जरी पण यूज करतो आपण. आफ्टर सर्जरी कशासाठी टू रिमूव्ह ब्लड किंवा जे राहिलेले फ्लुइड्स आपण ही रिमूव्ह करणार आहे. ओके हे झालं. आणि आपण सक्शन कंटिन्यू कुठे करतो फॉर ट्रेकियोस्टॉमी बरं का. याला पण लक्षात ठेवा खूप गरज तर ह्यांच्याकडेच आहे ट्रेकियोस्टॉमी आणि इजी ट्यूब केअरमध्ये इंडोट्रेकियल ट्यूबमध्ये मोस्ट कॉमनली इथेच यूज करणार आहे बरं का. हे झालं. ओके आपण युजेस वगैरे बघितलो. ओके अजून काय राहिलं आपलं बघा सक्शनचे एक टॉपिक असं करा बघा. आपण एवढी डिटेलमध्ये डिस्कस करतोय. तुम्ही एक टॉपिक टाकायचं सक्शन मशीन कुठली यूज आहे कुठली प्रकार आहे तुम्हाला इझिली एक्झामला फायदा होणार आहे. अजून काय बघणार आहे आपण बघा एवढे बघा. अजून एक काय किती सक्शन असायला पाहिजे. रिकमेंडेड सक्शन प्रेशर आता बच्चूमध्ये अडल्टमध्ये जेवढीच प्रेशर ठेवून करणार आहे का नाही बघा. असे लिहून घ्या इन्फंट चिल्ड्रन आणि अडल्ट हे इझी लक्षात ठेवण्यासाठी असं लिहितो बघा. इन्फंटमध्ये किती असते 60 to 80 काय mmHg एवढी प्रेशरने करायचे असते. रिकमेंडेड सक्शन प्रेशर आहे बरं का हे. आता 60 to 80 प्रत्येकाला 20 काउंट करत ॲडिशन करत जायचं बघा. इनपुट किती होतं 60 ते 80. 80 नंतर काय 80 ते 100 mmHg ही प्रेशरच आहे बरं का. आणि इथे पण 100 ते 120 राहिले का लक्षात. हे आहे रिकमेंडेड सक्शन प्रेशर बरं का. हे झालं प्रेशर. आता काय बघायचं आपल्याला प्रिकॉशन काय करायला घ्यायला पाहिजे. प्रिकॉशन्स काय अवॉइड ही खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे बरं का. अवॉइड प्रोलॉंग्ड सक्शन किती टाईमपर्यंत आपण सक्शन करायला पाहिजे. अवॉइड प्रोलॉंग्ड सक्शन मोर दॅन 10 सेकंड खूप झालं बरं का. मोर दॅन 10 सेकंड हे लक्षात ठेवा. मोर दॅन 10 सेकंड का ही कॉज हायपोक्सिया आणि टिश्यू इंजुरी वगैरे करतो बरं का. ते त्याला आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं बरं का. हे अवॉइड प्रोलॉंग्ड सक्शन आणि आपल्याला सेप्टिकमध्ये ठेवायचं आहे. सेप्टिक टेक्निकमध्ये यूज करायचं याला. सेप्टिक टेक्निक झाला. आणि जे बॉटल्स आहेत बघा ते एम्प्टी करायचं आहे बरं का. एम्प्टी अँड क्लीन कलेक्शन बॉटल ह्याच्यामुळे पण इन्फेक्शन होऊ शकते. कलेक्शन बॉटल्स हे झालं. त्याचा ॲडव्हान्टेज काय भेटणार आहे आपल्याला रॅपिड एअरवे क्लीन होणार आहे बरं का. लवकर होते बरं का. क्लिअरन्स सक्शनमध्ये खूप फायदा आहे. आणि अजून काय म्हणू शकतो आपण प्रिव्हेंट एस्पिरेशन म्हणा आणि हायपोक्सिया म्हणा. हायपोक्सिया कसं आहे जे एअरवे ट्रॅकमध्ये काय अडकलं तर जे पेशंटला ऑलरेडी हायपोक्सिया होणार आता सक्शन काढून काढलं तर जे इझिली आपली ऑक्सिजन वगैरे सप्लाय होणार आहे. ओके हे झालं ॲडव्हान्टेज. अजून काय जे पोर्टेबल होता जे एमर्जन्सीमध्ये वगैरे यूज होणार आहे. ओके हे झालं. आता ॲडव्हान्टेज बघितलं मग डिसॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये काय नसणार आहे रिस्क ऑफ कुठली म्युकोझल इंजुरी हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय 10 सेकंदापेक्षा जास्त सक्शन करायचं नाही आहे. आणि इन्फेक्शनची आपण सेप्टिक टेक्निक नाही यूज केलं तर काय म्हटलं मी सेप्टिक टेक्निक एक मिनटं सेप्टिक नाही बरं का हे असेप्टिक आहे. आपल्याला घाण नाही करायचं आहे. असेप्टिक म्हणजे स्वच्छ स्टरलमध्ये मी पण तेच म्हणतो. रिस्क ऑफ म्युकोसल इंजुरी झाला त्याचे पण असतो इन्फेक्शनचा पण असतो आणि हायपोक्सिया का इफ काय म्हणू शकतो मिसयूज्ड आपण केलं तर एवढी प्रॉब्लेम होणार आहे. ओके मला वाटते आपण ही शेवटची क्वेश्चन आहे आपण संपूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. ओके.
सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बेल आयकॉन दाबून ठेवा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल बरं का. ओके, चला लवकरात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.